खीर व्यक्त करतायत, दुःख व्यक्त करतायत. मग शेवटचा रामबाण मारून गहिनाथ महाराज सांगितलं, आई साहेब तुमच्या मुलांना सांभाळण्याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. आता काळजी करायचं काही कारण नाहीये. कारण हे गहिनाथ महाराजांनीच त्र्यंबक पंतांना बोध दिलेला आहे, मूळ पुरुषांना. आणि आईसाहेबांना वाटलं ज्या मूळ पुरुषांनी आमच्या घराण्यावरती कृपा केली त्यांनीच जर नवनाथापैकी असणारे एक नाथ ते जर माझ्या मुलांची जबाबदारी घेत असतील तर आता मला घाबरण्याची काही गरज नाही, चिंतेचं काही कारण नाही. गहिनाथ महाराज सांगितलं, आईसाहेब बिनधास्त जा, मी तुम्हाला वचन देतो तुमच्या मुलांचं जीवनामध्ये कल्याणच होईल. एवढंच नाही तर तुमची ही मुलं अख्ख्या जगाला मार्गदर्शन ठरतील. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या मुलांची नावं राहतील असं नाही, जोपर्यंत तुमच्या मुलांची नावं या जगात आहेत तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य राहतील. एवढी महान उज्ज्वल कीर्ती ही करून या जगातून जातील. आईसाहेबांनी हे शब्द ऐकले